कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेल्या आणि अष्टविनायकांपैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या सिद्धटेक येथे गुरुवारी गणेश जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। दुपारी 1 वाजता मंगलमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। माघ शुद्ध पतिप्रदेपासून सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता गुरुवारी मोठ्या उत्साहात झाली। चांदीच्या मखरात हिरे आणि रत्नजडीत सुवर्णालंकार परिधान केलेली सिद्धिविनायकाची उत्तराभिमुख मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पहाटेच्या महापूजेनंतर श्रींच्या स्वयंभू मूर्तीला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्यात आला। हरिभक्तपरायण श्रीकृष्ण पुरोहित यांच्या कीर्तनाने मंदिराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। सायंकाळी 5:30 वाजता श्रींच्या पालखीचा भव्य सोहळा नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला। आकर्षक फुलांनी सजवलेल्या या पालखीचे स्वागत ग्रामस्थांनी जल्लोषात केले। नगर प्रदक्षिणेनंतर पालखी मंदिरात आल्यावर भाविकांनी टिपऱ्या आणि फुगड्यांचा फेर धरून आनंद लुटला। चिंचवड देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, पुजारी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली। या निमित्तानं श्रीकांत गुणवरे यांच्या वतीने मंदिराला करण्यात आलेली विनामूल्य विद्युत रोषणाई आणि सजावट आकर्षणाचे केंद्र ठरली होती। प्रतिनिधी प्रथमेश शुक्ल, NTV न्यूज मराठी, सिद्धटेक, अहिल्यानगर।